तेजू, तुझं रमाशी काही बोलणं झालं का? कशाबद्दल? अगं ती अजून आली नाहीये, तिचा फोन लागत नव्हता ना, म्हणून परत केलास का तिला? बाईसाहेब, माफ करा, मला यायला जरा उशीरच झाला. अगं नाही, ठीक आहे, पण का उशीर झाला तुला? अहो, सुमीची तब्येत अचानकच बिघडली. तिच्या पोटात दुखायला लागलं म्हणून मी आणि मामी तिला दवाखान्यात घेऊन गेलो होतो. सलाईन बी लावली आहे तिला. पण मग आता बरी आहे ना? वय, आता बरी आहे. अगं मग एक फोन करायचास. अहो बाईसाहेब, घाई गडबडीत फोन घरीच विसरून आले मी. इतकी कशाला गडबड करायची रमा? हं, आणि मग आज आली नसतीस तरी चाललं असतं अगं. अहो नाही बाईसाहेब, काय बी झालं तरी इथल्या कामांचा खोळंबा नाही होऊ देणार मी. आई, मी पंचायत समितीच्या ऑफिसला चाललो. ठीक आहे. तेजू, तेजू, आय एम सॉरी. इट्स ओके. नो, इट्स नॉट ओके. मी परत आलो ना, तेव्हा मी जसं तुला बोललो होतो ना, तसं चिडून माझ्याशी बोल. नंतर कधीतरी जेव्हा माझा भांडायचा मूड होईल ना, तर नक्की ओरडीन मी. चला येतो. अरे प्रताप, ब्रेकफास्ट करून जा ना. नाही, नको. इथलं खाऊन मला कंटाळा आला. मी बाहेरच काहीतरी खाऊन घे. बाय. मी आहेत स्वयंपाकघरात. पाणी. दादा, काय झालं? मला बी तेच विचारायचं, काय झालं काय? नाही, टेन्शन मध्ये दिसतंय. नाही. अहो, मी कधीपासून पाणी घेऊन उभा आहे, पण तुमचं लक्षच नाही, म्हणून विचारलं. रामू, हा? ती आपली सहकारी शेतीच्या प्रोजेक्टची फाईल काढ. होय. अरे देवा. काय रे, सापडली का? नाही दादा. अरे बघ ना, तिथेच असेल. अहो नाही दादा, समधीकडे पाहिलं पण कुठं बी नाही. तुम्ही दुसरीकडे कुठे ठेवली नाही ना? नाही, पण तुम्ही कधी विसरत नाही. माझं कशातच लक्ष लागत नाही. मलाच कळत नाहीये मी असं का वागतोय. रमा, अगं तुझ्याकडून असं कधीच होत नाही. मग आज पोह्यामध्ये इतकं मीठ कसं काय पडलं? रमा, काय झालंय? काही टेन्शन आहे का? तब्येत बरी नाहीये का? हो नाही बाईसाहेब, चुकून झालं माझ्याकडून. अगं चुकूनच झालं असणार. तू मुद्दामून करशील का हे असं? मला काळजी वाटली म्हणून विचारलं. हो नाही, आणि माझी तब्येत बी बरोबर आहे. तुम्ही थांबा ना, मी दुसरे पोहे बनवून देते. नाही नाही, आता काही करू नकोस. आता दुपारच्या जेवणाच्या तयारीला लागा. प्रताप सुद्धा नाश्ता न करताच गेलाय. त्याला डबा नेऊन दे. जी. रमा,
अगं सावर स्वतःला. आता ह्या समद्याचा कामावर बी परिणाम व्हायला लागलाय तुझा. अगं लईच अडकून घेतलंयस तू स्वतःला. असं नको करूस. बरोबर आहे तुझं म्हणजे. आता सावरायलाच पाहिजे आणि लवकरात लवकर सावरायला पाहिजे. घ्या गरम गरम गवतीच्या, ते बी आलं टाकलेलं. हे काय भजी अजून तशीच? अहो तुम्हाला आवडते म्हणून आणली होती ना. दाऊ मला भूक नाहीये. नाही नाही म्हणताय, पर जीवाला कसला तरी घोर लावून घेतलाय तुम्ही. दादा मी काय म्हणतो, काळज्या किती बी असल्या ना तरी खाण्यापिण्यावर त्याचा परिणाम होऊ द्यायचा नाही, नाहीतर तब्येतीवर परिणाम होतो. ती भजी राहू द्या, मी तुमच्यासाठी फळं घेऊन येतो. दामू मला खरंच काय नको. मला माहिती आहे तुम्हाला भूक नाही, आपण फळं खायला भूक कशाला पाहिजे, आणतोच. दामू पेन, पेन्सिल, खोडरबर, टाचणी, फाईली आणि गम एवढंच आणायचं ना हो? बरं एक सांगायचं, फळं तिथे ठेवले, म्या यायच्या आधी सगळी संपली पाहिजे. छोटे मालक, जेवणाचा डबा आणला होता. थोडक्यात रमा यांनी सगळ्याच बाबतीत सगळंच संपवायचं ठरवलंय आणि आता त्यांना माझी काळजी सुद्धा वाटत नाही. ठीक आहे रमा, तुम्हाला हेच करायचं तर आता मला सुद्धा स्वीकारलंच पाहिजे. मी तयार आहे. आता होऊच द्या तुमच्या मनासारखं. छोटे मालक, कुठे ठेवू? ठेवायचं. काही काम होतं का? काम नाही, जरा बोलायचं होतं. कशाबद्दल? ते रमाबद्दल. छोटे मालक, ती खरंच. तुम्ही त्यांची वकिली करायला इथे आलात का, की त्यांनी तुम्हाला पाठवले त्यांची बाजू मांडायला? असं नाहीये छोटे मालक. मंजू ते- प्लीज, मला आता कोणाविषयी काही बोलायचं नाही. आणि रमा हा विषय सोडून जर तुम्हाला काही बोलायचं असेल ना तर तुम्ही बोला, नाहीतर तुम्ही गेलात तरी चालेल. तुम्हाला सुद्धा काम असते. अजून एक, या सगळ्यात तुम्ही तुमचा वेळ वाया घालवू नका. मला रमाविषयी काही जाणून घ्यायची इच्छा नाही. कारण आता सगळं संपलंय. रमा, आता तुम्ही मंजूला बोलायला पाठवलं का? तुमच्यात आता माझ्यासमोर येऊन बोलायची हिंमत नाहीये का? पण आता तुम्ही माझ्याशी किती बोलण्याचा प्रयत्न केलात आणि मला किती स्पष्टीकरण द्यायचा प्रयत्न केलात ना, तरी मला काहीही ऐकायचं नाही. आता माझ्यासमोर सगळं चित्र स्पष्ट झालं. रमा, जी, अगं प्रतापचा डबा. मंजूकडे पाठवलाय, ती घेऊन गेली. ठीक. अगं रमा, केवढी तिखट भाजी आहे ही. पाणी दे लवकर. तेजू, उगीच नाटकं करू नको, चुपचाप जेव. बाई खरंच खूप तिखट झाले, तू खाऊन तर बघ. बरं मी बघते खाऊन. अगं रमा, ही भाजी तू केलीयस?
वय म्याच केली आहे. अगं किती तिखट झालीये. हो रमा, केवढी तिखट भाजी केलीयस. काय सगळं तिखट आजच संपवलंयस का? अहो नाही ताईसाहेब, ते रमा नक्कीच तुझं काहीतरी बिनसलंय. सकाळी पोह्यामध्ये मीठ जास्त, आता भाजीमध्ये तिखट जास्त. अगं काय चाललंय? बाईसाहेब अहो चुकून जास्त पडलं असेल. तुम्ही नका खाऊ ते. मी पिठलं करून आणू का? मी पिठलं करते पटकन. अगं ठीक आहे, एवढं टेन्शन नको घेऊस. पण मला एक सांग, तू दादाला हीच भाजी दिलीस का? हो अगं जी अगं पण दादा एवढं तिखट नाही खात, त्याला अजिबात चालत नाही. बाईसाहेब मी पटकन पिठलं बनवते आणि घेऊन जाते त्यांच्यासाठी. प्रताप दादा, अहो काय आहे? तुम्ही टिफिन बी खाल्ला नाही आणि फळ बी खाल्ली नाही. अहो जेवणाची वेळ झाली तरी बी तुम्ही. हे घ्या, हे घ्या, चल. लय कामं झाली, आता खाऊन घ्या. मी आता तुमचं काय बी ऐकणार नाही. सुरुवात करा. बाईसाहेब आता पिठलं खाऊन बघा कसं झालंय सांगा. बाईसाहेब तुम्ही बी खाऊन बघा आणि तिखट मीठ समजा व्यवस्थित आहे ना ते सांगा. मस्त झालंय. आता कसं आमच्या रमानी बनवलंय असं झालंय. अगं पण दादाचं काय? म्हणजे त्याचं जेवण नसेल झालं तर अहो नाही नाही, मी लगेच डबा घेऊन जाते त्यांच्यासाठी. उगाच ते बी उपाशी नको ना राहायला. बाईसाहेब येतेच. हो. हे काय? मला वाटलं समोर ताट वाढवून ठेवल्यावर तरी तुम्ही जेवून घ्याल. दाऊ मला भूक लागली की खाईन मी. सांगितलं ना तुला. अहो पण आलो सर. हॅलो, हा 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 आलो. थांब 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 थांब. छोटे मालक, बरं झालं तुम्ही ती भाजी खाली नाही. तसं बी लई तिखट झालीये, त्यामुळे मी पिठलं घेऊन आली. थांबा वाटते. अहो छोटे मालक काय करताय? अहो, खरंच लई तिखट आहे ती, तुम्हाला नाही चालणार. अहो सावकाश थांबा. थांबा थांबा, हे घ्या. अहो छोटे मालक नका खाऊ, मी पिठलं घेऊन आली आहे.
मला काही बी कळत नाही. चूक असेल तर शिक्षा व्हायलाच पाहिजे. पर देवी, माझी नेमकी चूक तरी काय आहे? छोटे मालक माझ्यामुळे दुखावले गेलेत का, म्हणून असे वागतात का? पर याआधी ते कधी बी एवढे रागवले नाहीये, ज्यांच्याकडे मी माझं मन मोकळं करत होते. आज तेच माझ्याशी बोलत नाहीये. डोळ्यापुढे अंधार झालाय ग. आता तूच माझा आधार आहे. रमा, ये इथे. बस. रमा, मला माहिती आहे तुझ्यासाठी हे समज विसरणं सोपं नाही. पर तुला पटलंय की नाही मला माहित नाही, पण आता मला हे समज पटलं. तुम्हाला हे तुमचं नातं विसरणं हाच एक पर्याय होय. कारण मी आता छोट्या मालकांसाठी जेवण घेऊन गेले होते. हा, तर मी तुझा विषय काढला तर काय ते म्हणले की रमाविषयी बोलून येळ वाया नका घालव. रम्या ग, छोटे मालक तुझ्याविषयी बोलायला बी तयार नाहीये. तुला एवढंच सांगेन की मंजू, छोटे मालक काय म्हणले? रम्या जाऊ दे ना. मंजू अगं, हे बघ, काही होत नाही. मला सांग ना, काय म्हणाले छोटे मालक? अगं, ते म्हणले की त्यांच्यासाठी हे समज संपलंय. हे बघ रमे, आता मन खमक कर. असं रडून कसं चालेल? हा, सावर अगं स्वतःला. म्हणले होते तेच बरोबर होतं. आपल्यासारख्या गरीबाला मोठं सपन बघायचा अजिबात अधिकार नाही. आपण या मातीतली माणसं मातीतच राहणार. हे मी ध्यानात ठेव रमे.